काही जास्त औषधं वापरत नाही, पण तुरीच्या डाळीमध्ये क्लोरोपायरिफॉसचं प्रमाण निघालं. म्हणजे आपण रोजच्या खाण्यामध्ये प्रत्येक खाद्याच्या याच्यामधून कीटकनाशकाचा वापर करतो. याच्यामध्ये शिमला मिरची, वांगे आणि फुलगोबी या 4 याच्यामध्ये सर्वात जास्त कीटकनाशकाचे आणि बुरशीनाशकाचे अवशेष सापडले. मग मिशनचा उद्देश जो आहे की कमीत कमी 1 एकराची सुरुवात आपल्या घरच्यापासून जरी केली तरी आपल्याला हे शक्य आहे. आणि ह्या जर समजा आपण गोष्टी टाळल्या तर निश्चितच आपल्यापासून आपण समोरपर्यंत करू शकतो. आता याच्यात मला जाणवणारी गोष्ट अशी वाटते की आपण याच्या मागे का नाही जात. आपल्याला एवढं म्हणजे प्रोत्साहित करण्यामागचा उद्देश काय, की याच्या प्रोत्साहित करण्यामागचा उद्देश की पहिल्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीमध्ये बदल असा झाला की सुरुवातीला आपण आपल्यासाठी पिकवत होतो, आज आपण पैशासाठी पिकवत आहे. ही गोष्ट मान्य आहे ना. पहिले सगळं जे लावत होतं ते आपल्याला पाहिजे म्हणून लावत होतो. आज आपल्याला पैसा पाहिजे आहे, पैसा देऊनच सगळ्या गोष्टी भेटतात म्हणून आपण लावतो. जेवढं काही क्षेत्र असेल त्याच्यातलं आपल्यासाठी वेगळं करा, लोकांसाठी वेगळं करा. तिथून सुरुवात केली. आज संभाजीनगर सारख्या शहराच्या आजूबाजूच्या 40-50 किलोमीटरच्या फेरीवाल्यांना प्रत्येकाला मार्केट अशा पद्धतीचं उपलब्ध आहे. प्रत्येक माणसाला वाटते की मला विषमुक्त भेटलं पाहिजे, फक्त त्याला तो सोर्स माहीत नाही कुठून भेटणार आहे. प्रत्येक माणसाला 1-2 जरी गिराईक भेटले, समजा तुम्ही गहू पेरला, शहरामध्ये राहणारा प्रत्येक जण गहू विकत घेतो, प्रत्येकाला 3 क्विंटल 4 क्विंटल गहू पाहिजे. फक्त त्याच्यापर्यंत पोहोचणारा तो फसवा आहे की ओरिजिनल आहे हे त्याला माहीत नाही. मग रेफरन्स देण्यासाठी आमच्यासारखे आहेत मोठे सर इथंच आहे तुमच्याजवळ, की तुमचा जो गहू विकायचा आहे तो अशा माणसाला विका की ज्याला खरंच तुम्ही त्याला गॅरंटी देऊ शकले पाहिजे की तुम्ही याच्यावरती विषमुक्त केलेलं आहे, तुम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं आहे. तुमचं तर सध्या आहे तर घाटेवाळीसाठी 5% निंबोळी अर्कासाठी तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला जर समजा तुमच्याकडे गोळा केलेल्या निंबोळ्या किंवा काही नसतील तर तुम्ही बाजारातून निंबोळी पावडर विकत आणून 5% निंबोळी अर्कासाठी वापरू शकता. केविकेला सुद्धा निंबोळी पावडर 3000 ppmचा निंबोळी अर्क, 10000 ppmचा निंबोळी अर्क गांधीलीला उपलब्ध आहे. ज्यांना वापरायचं असेल ते वापरू शकता. जरी माझ्याकडे 3000 ppm 10000 ppm उपलब्ध असेल तरी माझं असं तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही पावडर वापरा, पावडर पाण्यात भिजत घ्या आणि त्याचा अर्क वापरा. याच्याही पेक्षा जास्त कडूपणाचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे. कारण जेव्हा 3000 आणि 10000 ppm आपण देतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण ॲझाडिरेक्टिन एकाच घटकाचा वापर कॉन्सन्ट्रेट करतो. आणि जेव्हा आपण निंबोळी अर्क भरडून वापरतो त्यावेळेस त्याच्यात असणारं ॲझाडिरेक्टिन, निमिसिडिन, निमिसिलाइड ह्या सगळे घटक आपले त्याच्यामध्ये वापरात येतात, जे तुम्हाला सेंद्रिय पद्धतीनं नियंत्रण करण्यासाठी सगळ्या पिकांसाठी सोयीस्कर असतात. दुसरं एक असं म्हणणं आहे की डायरेक्ट कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा एक अनुभव घ्या. 1च वर्षासाठी कोणतंही पीक असू द्या, प्रत्येक फवाऱ्यामध्ये तुम्ही निंबोळी अर्काचा वापर करा आणि तुम्हीच फरक पहा की तुम्हाला रस शोषण करणारी किडी आणि बोंड पोखरणारी अळी असेल किंवा आपली घाटे पोखरणारी अळी असेल, या सगळ्याच्या नियंत्रण आपल्याला तिथं झालेलं जाणवते. त्या पद्धतीने आपण सुरुवात केली तर आपल्याला 100% आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा नियंत्रित करू शकतो. ते आपल्याला वापरण्याचं काम पडणार नाही. तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट दाखवतो. एक आणखी आता असं म्हणू शकता तुम्ही की डोळे उघडण्यासारखी अवस्था म्हणाल काही हरकत नाही. 15 दिवसापूर्वी आम्ही बाजारामधून उपलब्ध असणाऱ्या तुरीच्या डाळी, मुगाच्या डाळी आणि भाजीपाला सगळ्या पद्धतीचे याचे सॅम्पल टेस्टिंगला पुण्याला पाठवले होते, जे आपल्याला रोज भेटल नियंत्रण. आणि हेच आपल्याला आर्थिकदृष्ट्या नुकसान करणार असते. आपण काय करतो, रासायनिक खताच्या वापरापेक्षा सर्वात जास्त रेसिड्यूचे जे इफेक्ट दिसतात हे सगळे कीटकनाशकाचे आणि बुरशीनाशकाचे दिसतात. जर समजा आपण रब्बी हंगामाचा विचार केला की हरभऱ्याचा पेरा असेल, आता रब्बीमध्ये काय काय तुमच्याकडे, हरभरा आणि गहू. हा नवीन पिक नवीन उसामध्ये चालते, काही अडचण नाही. नवीन उसामध्ये काही अडचण नाही. कांदे तर जवळपास तुम्ही करताच. नवीन उसामध्ये कांदे करता, कांद्याच्या याचा तुम्हाला बेवड चांगल्या पद्धतीचा होतो. पण ज्यांना समजा कांदा नाही करायचा आहे, साधारण आता ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात की तुम्ही कोणत्या लेवलपर्यंत आहे, तुमच्या उत्पादनाची रेंज किती आहे, तुम्ही पण एकरी 50-60 घेता, 100 टन घेता,